टाटा म्युच्युअल फंड. टाटा आहे तो मुमकिन आहे. प्रति महिना 5,000ची SIP देणार कोट्यवधींचे रिटर्न्स. काय आहे ही योजना? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. जर तुम्हीही परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर टाटा मिड कॅप ग्रोथ फंडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला हवे. गेल्या 30 वर्षापासून ही मिड कॅप योजना सुरू आहे, जी अल्प बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. या योजनेतील SIP रिटर्न्स विषयी ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल. यातील परताव्याची आकडेवारी पाहिली असता समजते की या योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक 17.65% रिटर्न्स मिळाले आहेत. अर्थतज्ञांचा सल्ला ऐकला तर दीर्घकालीन गुंतवणूक कधी फायदेशीर ठरते. त्यात आपण SIP बद्दल बोलायचं म्हटलं तर या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. काय मग तुम्ही टाटा मिड कॅपच्या SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय का? चला तर याविषयी जाणून घेऊया. टाटा मिड कॅप ग्रोथ फंड. गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेल्या टाटा मिड कॅप ग्रोथ फंडाविषयी बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्या सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी जाणून घ्यायला हवी. याबद्दल बोलायचे झाले तर योजनेने 29 वर्षात SIP करणाऱ्यांना वार्षिक स्वरूपात एकूण 17.65% रिटर्न दिल्याचे समजते. त्यानुसार या योजनेत ज्यांनी प्रति महिना केवळ 5,000 रुपयाची SIP केली आहे त्यांनी 29 वर्षात 5,22,25,761 रुपये अर्थात 5.22 कोटी रुपयाचा निधी तयार केला आहे. याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ 5,000 रुपयाची SIP केली आहे, ज्याचा कालावधी 29 वर्षाचा आहे. या व्यक्तीने 29 वर्षात एकूण 18,40,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न 17.65% इतके मिळणार आहे. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटी दरम्यान म्हणजे 29 वर्षानंतर ज्याच्याकडे 5,22,25,761 रुपये निधी तयार झालेला असेल, या फंडातून तुम्हाला 1 वर्षात 43.14%, 3 वर्षात 22.34%, 5 वर्षात 22.28%, 7 वर्षात 17.25% आणि 10 वर्षात 18.69% रिटर्न मिळू शकतात. सुंदरम मिड कॅप फंड. सुंदरम मिड कॅप फंडाबद्दल सांगायचे तर यात सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी आधी जाणून घेऊया. या योजनेतून 21 वर्षाच्या कालावधीचा SIP असणाऱ्यांना 21% वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत ज्यांनी प्रति महिना 5,000 रुपयाची SIP केली आहे त्यांनी वर्षात 2,25,51,657 रुपये अर्थात 2.25 कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे. याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ 5,000 रुपयांची SIP केली आहे, ज्याचा कालावधी 21 वर्षाचा आहे. त्या व्यक्तीने 21 वर्षात एकूण 13,60,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न 21.03% इतके मिळणार आहे. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटी दरम्यान म्हणजे 21 वर्षानंतर त्याच्याकडे 2,25,51,657 रुपये निधी तयार झालेला असेल. या फंडातून तुम्हाला 1 वर्षात 45.33%, 3 वर्षात 22.88%, 5 वर्षात 19.25%, 7 वर्षात 13.54% आणि 10 वर्षात 16.92% रिटर्न मिळू शकतात. असेच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.